श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, मला यापुढील कथा सांगावी. अतिशय मधुर असे हे श्री गुरुचरित्र ऐकण्याने माझ्या मनास विलक्षण आनंद होत आहे. तेव्हा सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, ही अलौकिक कथा ऐकल्याने सर्व दोष निघून जातात. ज्ञानज्योती प्रकाशमय होतात. श्री गुरु त्या पतिताला म्हणाले, तू आपले पूर्वजन्मीचे वृत्त विचारलेस, तेव्हा मी तू चांडाळ म्हणून जन्म घेता झालास त्याविषयीचे वृत्त सांगतो. पूर्वजन्मीचे संचित जसे असेल त्यानुसार पाप व पुण्य भोगावे लागते. कर्माचा परिणाम म्हणून नीच योनीत जन्म घ्यावा लागतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्षापासून ते चांडाळ म्हणून जन्म घेण्यापर्यंत ते ज्ञातीहीन जन्माला येतात. त्यांची वर्गवारी ऐक. ब्राह्मण स्त्री आणि अन्य पुरुष यांच्या व्यभिचारातून जो जन्माला येतो त्याला चांडाळ समजावे. चांडाळ ही 16वी ज्ञाती आहे. मूळ ज्ञाती थोड्या असून कालांतराने त्यांच्यातील सदोष वर्तनामुळे लोक अन्य वर्गात जन्म घेतात. हा अन्य वर्ग 4ही वर्णातून जन्माला येतो. त्या दोषांचे विवरण सांगतो. ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले असता तो अन्य जातीत जन्म घेतो. गुरु, माता, पिता आणि सपत्नी यांना सोडून देणारा मनुष्य चांडाळाचा जन्म घेतो. जो आपले कुलदैवत सोडून अन्य देवतांचे पूजन करतो, तसेच जो नेहमी खोटे बोलतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो जीवांची हत्या करतो, कन्येची विक्री करतो, खोटी शपथ घेतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो इतरांच्या हातून स्वयंपाक करून भोजन घेतो, घोड्यांची विक्री विकतो, सतत इतरांशी संपर्क ठेवतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो सतत अन्य स्त्रीचे संबंध ठेवतो, जो वेश्यागमन करतो, जो घरातील अपवित्र भांडी देवकार्य किंवा श्राद्धादिकांसाठी उपयोग आणतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो जंगल पेटवतो, गाय वासरांची ताटाटूट करतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो आपल्या आईला सोडून देतो तसेच आई वडिलांची ताटाटूट करतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो ब्राह्मण बैलावर बसतो, इतरांच्या हातून बनवलेले अन्न जेवतो, तो चांडाळाचा जन्म घेतो. असे श्री गुरु म्हणाले, जो ब्राह्मण तीर्थक्षेत्री जातो पण कोणतेही श्राद्ध करत नाही, तसेच परान्न घेतो, दान घेतो, तो चांडाळ होतो. जो ब्राह्मण षटकर्मे करीत नाही, कपिला गायीचे दूध देत आणि ब्राह्मणास न देता आणि अभिषेकाकरिता न वापरता स्वतःच पितो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो तुळशीची पाने ओरबाडून काढतो, शूद्रांनी केलेल्या शाळीग्रामाची पूजा हरिहरांस अर्पण करतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो मातापित्यांची सेवा करत नाही, सांभाळ न करता त्यांना अवेरतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो आणि त्याला 7 जन्म किडा होऊन राहावे लागते. पहिली पत्नी हयात असतानाही जो तिला सोडून दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, त्याला पतित योनीत जन्म घ्यावा लागतो. आणखी एक नवल सांगतो ते ऐक. अतिथी दमून भागून आले असता त्यांना भोजन देण्यापूर्वी जो वेद म्हणावयास लावतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो सत्पात्र ब्राह्मणांची निंदा करतो, अन्य ज्ञातींना मान देतो, जो उपजीविकेच्या साधनांना हानी पोचवतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो तडे विहिरी तोडतो, फोडतो, शिवमंदिर उद्ध्वस्त करतो, जो ब्राह्मणांची घरे मोडतो, तो अन्य जातीत जन्माला येतो. जो गुरुपत्नी, शत्रू, मित्र, विश्वस्त यांच्या पत्नीशी व्यभिचार करतो, तो अन्य जातीत जन्माला येतो. ज्याला 2 बायका आहेत आणि त्यांच्याशी जो विषमतेने वागतो, जो सायंकाळी अतिथी घरी आल्यास त्याला अन्नाचा घासही देत नाही, तो अन्य जातीत जन्माला येतो. तिन्ही संध्येच्या वेळी जो ब्राह्मण भोजन करतो, जो दिलेला वचन मोडतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. राजाने दिलेले भूमी दान जो पुन्हा हिरावून घेतो, तसेच जो सायंकाळी झोपून राहतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो वैश्वदेव करीत असताना अतिथीला दुरुत्तरे करतो आणि त्याला अन्न देत नाही, तो कोंबड्याचा जन्म घेतो. जो गंगा व अन्य तीर्थांची निंदा करतो, जो एकादशीस भोजन करतो, जो रणांगणात मालकाला सोडून पळतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो पर्वणी किंवा एकादशीच्या दिवशी स्त्रीशी संबंध ठेवतो, जो अपात्रास वेद शिकवतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो पुण्यतिथीच्या दिवशी श्राद्ध करत नाही, जो पुण्यकर्म करून त्याचा गवगवा करतो, तो वाटसरू चुकीचा मार्ग दाखवतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. उन्हाळ्याच्या दिवसात कुणी पुण्यवान अरण्यात पाणपोळी घालीत असता जो त्याच्या कामात विघ्न आणतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. नाडी परीक्षा जाणत नसतानाही जो वैद्यकी करतो आणि जाणत असूनही चुकीचे औषध देतो, तो महापातकीही चांडाळाचा जन्म घेतो. जो चारण मारण मोहादी मंत्रांचा वाईट बुद्धीने जप करतो, जो ब्राह्मण वेदमार्ग सोडून देतो, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो गुरूंना सामान्य समजतो, जो हरिहर यांची निंदा करून अन्य देवतांची पूजा करतो, तो पतित असतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व अन्य आपापले कर्म सोडून इतर वर्णाचे काम करतात, तेही चांडाळ होतात.
जो इतरांजवळ मंत्र शिकतो त्याला पातकांचा दोष लागतो. कुत्र्याच्या चामड्यापासून केलेल्या पात्रातून गंगेचे पाणी किंवा दूध पिण्यासारखे हे कर्म आहे. जो विधवा स्त्रियांशी संग करतो, जो अतिथीला अपशब्द बोलून जेवू घालतो, जो श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करीत नाही, तोही चांडाळाचा जन्म घेतो. जो माता, पिता व गुरु यांचा द्वेष करतो, तो पुढील जन्मात पापी कुळात म्हणजेच चांडाळ योनीत जन्म घेतो. ज्याला गुरूंची निंदा करण्याने आनंद होतो, जो नेहमी ब्राह्मणांचा द्वेष करतो, जो वेदांच्या अस्तित्वाविषयी वादविवाद करतो, तो ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरुची व दैवतांची भक्ती करत असताना अन्य गुरु आणि देवतांची निंदा करतो, त्याला अपस्मार होतो आणि त्याला दारिद्र्य येते. जो माता, पिता, गुरु यांना सोडून वेगळा राहतो, तो बेरडाच्या जातीत जन्म घेतो आणि पुढे महारोगी होतो. जो सतत वेदांची निंदा करतो, ब्राह्मणांचा अपमान करतो आणि कर्मभ्रष्ट होतो, त्याला मूत्रमार्गाचे रोग होतात. जो लोकांचे कर्म आणि वर्म बोलून दाखवतो, त्याला हृदयरोग होतो आणि अपार यातना भोगाव्या लागतात. जो स्त्रियांचा गर्भपात करवितो, तो आंजोटा होतो, त्याला पुत्र झाले तरी ते मरतात. म्हणून कधीही कुण्या स्त्रीस गर्भपात करण्यास प्रवृत्त करू नये. जर कुणी धर्म, शास्त्र, पुराणे सांगत असल्यास त्यास तो श्रवण करत नाही व जो जास्त जेवणाऱ्या माणसांकडे वाईट दृष्टीने पाहतो, तो बहिरा जन्माला येतो. जो पतित माणसांशी मैत्री करतो, तो गाढवाचा जन्म घेतो आणि जो पतिताकडून रस किंवा औषधे घेतो, त्याला हरणाचा जन्म प्राप्त होतो. जो ब्रह्महत्या करतो, त्याला क्षयरोग होतो व जो मद्यपान करतो, तो काळ्या दातांचा होऊन जन्म घेतो. जो घोडे व गायीचा वध करतो, तो पुढील जन्मी वांझ होतो आणि ज्वराने पीडित होतो. मात्र त्याला पश्चाताप झाला तरी हे दोष त्यास उद्भवत नाहीत. जो विश्वासघातकी असतो, त्याला पुढील जन्मात भोजन करताना ओकारी होते आणि अन्न हेच त्याचे शत्रू ठरते. जो दुसऱ्याच्या नोकराचे मन ओढून त्याला आपल्यासोबत नेतो, तो पुढील जन्मी नित्य बंधनात राहतो. त्याला तुरुंगात हाल सोसावे लागतात. जो साप मारतो, तो पुढे सापाच्या जन्माला जातो. असे अनेक प्रकारचे दोष आहेत. आता चोरांना काय भोगावे लागते ते सांगतो. जो दुसऱ्याच्या स्त्रीला चोरून नेतो, तो बुद्धिहीन जन्माला येतो. तो नित्य क्लेश भोगतो आणि मेल्यावर नरकात जातो. जो सोने चोरतो, त्याला पुढील जन्मी प्रमेह व्याधी होते आणि जो पुस्तक चोरतो, तो जन्मांध होतो. जो वस्त्रांची चोरी करतो, त्याच्या अंगावर पांढरे कोड उठतात. जो लोकांचे सोने चोरतो, त्याला पुढील जन्मी गंधमाळा होतात. जो दमेकराच्या वस्तूची चोरी करतो, त्याला पुढील जन्मी तुरुंगात कितपत पडावे लागते, असे ब्रह्मांड पुराणात सांगितलेले आहे. जो दुसऱ्याचे द्रव्य चोरतो किंवा दुसऱ्यांना दान दिलेली वस्तू चोरतो, तसेच इतरांचा द्वेष करतो, तो पुढील जन्मी निपुत्रिक होतो. अन्नाची चोरी केली असता पोटात गाठ होते, धान्याची चोरी केली तर शरीर लालसर होते व अंगाला दुर्गंधी येते. तेल चोरणाऱ्या माणसाच्या अंगाला दुसऱ्या जन्मी विचित्र घाण येतो. परस्त्री दुसऱ्याची वस्तू आणि ब्राह्मणाचे धन चोरणारा पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. मोती, माणके, रत्ने यांची चोरी करणारा हीन जातीत जन्माला येतो. पाने, फांद्या वगैरे चोरणाऱ्या दुसऱ्या जन्मी खरूज होते आणि रक्त पिणाऱ्या गोचिडीचा जन्म येतो. कांसे, लोखंड, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याच्या अंगावर पुढील जन्मी पांढरे कोड उठते. देवाचे द्रव्य चोरणारा, देवाचे कार्य बिघडविणारा आणि अपक्ष वस्तू भक्षण करणारा पुढील जन्मी पंडुरोगी होतो. फळे चोरणारा कुरूप होतो. दुसऱ्याची ठेव चोरणाऱ्यास पुढे फार शोक करावा लागतो. गाय व संपत्ती चोरणारा उंटाच्या जन्मास येतो. फळ चोरणारा माणूस रानावनात भटकत राहतो. पाणी चोरणारा आणि घरातील भांडी चोरणारा पुढील जन्मात कावळा होतो. जो मध चोरतो, त्याला घारीचा जन्म येतो आणि जो गायीचे दूध चोरतो, त्याच्या अंगावर कोड उठते. श्री गुरु म्हणाले, वरील प्रकारचे अपराध करणाऱ्यास पुढे हीन रीतीने जन्म घ्यावा लागतो. आता व्यभिचारामुळे काय दुःख भोगावे लागतो ते सांगतो. परस्त्रीला आलिंगन देणाऱ्या माणसाला पुढे 100 जन्मात कुत्रा होऊन राहावे लागते आणि पुढे सर्पजन्म घेऊन दुःख भोगावे लागते. जो परस्त्रीची योनी पाहतो, तो पुढील जन्मी आंधळा होतो. जो भावाच्या पत्नीसोबत संबंध ठेवतो, तो गाढवाचा जन्म घेतो. त्या पुढील जन्म तो सर्पयोनीत घेतो आणि नरकात जातो व तेथे अनेक कष्ट भोगतो. जो आपल्या मित्राच्या पत्नीसोबत किंवा मामीसोबत संबंध ठेवतो, तो कुत्र्याचा जन्म घेतो. जर परस्त्रीचे मुख वाईट बुद्धीने पाहिले तर पुढील जन्मी डोळ्यांना रोग उत्पन्न होतो. अन्य जातीच्या मनुष्याने ब्राह्मण स्त्रीशी संबंध ठेवल्यास ते दोघेही जण पुढील जन्मी कीटक होतात. जो नेहमी इतरांसोबत संपर्क ठेवतो आणि त्याच्या स्त्रियेशी व्यभिचार करतो, तो महापापी पुढे कुत्र्याचा जन्म घेतो. याप्रमाणे श्रीगुरु पतिताला सांगत असताना त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना विचारले, स्वामी, तुम्ही सांगितलेला धर्माचा अर्थ ऐकून मन स्वच्छ झाले. मात्र कृपया असे एखादे पाप घडल्यास ते कोणत्या उपायाने नष्ट होईल ते सांगावे. श्रीगुरु त्रिविक्रमाला म्हणाले, पापाला प्रायश्चित्त आहे आणि ज्याला पश्चाताप होतो त्याचे पाप धुवून जाते.
हातून बरेच मोठे पाप घडलेले असेल आणि ते मनाला डाचत असेल तर कर्मविपाक प्रकरणामध्ये त्याविषयी प्रायश्चित्त सांगितले आहे. आता मी प्रायश्चित्ताचे विधान सांगतो, ते तुम्ही स्थिर मनाने श्रवण करा. याविषयी अनेक ऋषींचे काय सांगणे आहे ते लक्षात घ्या. पहिले प्रायश्चित्त ब्रह्मदंड आहे. ब्राह्मणांच्या सभेला प्रदक्षिणा घालून ते सांगतील ती दक्षिणा दिल्याने पाप नष्ट होते. त्यात अलंकृत केलेली गाय व तिच्यासाठी धान्य, चारा वगैरे देणे असते. ते शक्य नसल्यास यथाशक्ती द्रव्य द्यावे. 16 मासे वजनाचे सोन्याचे निष्क नावाचे नाणे किंवा अर्धा निष्क, किंवा पाप छोटेसे असेल तर 1/4 निष्क, याप्रमाणे जसे पातक लहान मोठे असेल त्या मानाने द्यावे. नकळत घडलेल्या पापाची शुद्धी प्रायश्चित्ताने होते. गुरूंची सेवा केल्यास या पापाचे निवारण करता येते. त्याचप्रमाणे नकळत पाप केल्यास त्याला 200 वेळा प्राणायाम करणे आणि पवित्र तीर्थात 10 वेळा स्नान करणे असे प्रायश्चित्त आहे. 3 गुंजा सोन्याचे दान करणे, 2 योजनेपर्यंत नदीतीराने प्रवास करणे, यामुळे सौम्य स्वरूपाची पातके नष्ट होतील. पती व पत्नी यात जर एकाने पाप किंवा पुण्य केले तरी त्याचे फळ दोघांना समान मिळते. म्हणून दोघांनीही प्रायश्चित्त घ्यावे. प्रायश्चित्ताचा आणखी एक प्रकार आहे. 10,000 वेळा गायत्री मंत्राचा जप करून 12 ब्राह्मणांस भोजन दिल्यानेही पाप दूर होते. पुढे श्री गुरु त्रिविक्रमाला म्हणाला, गायत्री कृच्च नामक एक प्रायश्चित्त आहे. यामध्ये 1000 वेदमंत्र म्हणून तिळाचे हवन करण्यात येते. तसेच प्रजापत्य कृच्च म्हणजे न मागता मिळालेली शिक्षा घ्यावी. यानुसार 3 दिवस सकाळी एकदा जेवण, पुढे 3 दिवस रात्री एकदा जेवण, पुढे 3 दिवस अयाचित भिक्षा अर्थात न मागता मिळालेली भिक्षा घ्यावी. तसेच पुढे 3 दिवस उपवास करावा. तसेच श्री गुरुचरणांचे स्मरण करावे. त्यामुळे सामान्यतः घडणारी सौम्य पापे नष्ट होतात. आता अतिकृच्च म्हणजे काय त्याविषयी लक्षपूर्वक श्रवण कर. सामान्य दोष अज्ञानाने घडतात त्यावेळी हे प्रायश्चित्त करावे. यामध्ये सकाळी 15 घास व संध्याकाळी 12 घास अन्न घ्यावे, किंवा सकाळी संध्याकाळी प्रत्येकी 8 घास अन्न घ्यावे, किंवा न मागता मिळालेले अन्न घ्यावे. अशा प्रकारे सौम्य पातकातून मुक्त होण्यासाठी आणखी काही प्रायश्चित्त विधी आहे, ते सांगतो. 1 महिना रोज ओंजळभर अन्न खावे अथवा 3 वेळा उपवास करावा, हा एक प्रकार. या उपोषणानंतर तूप भक्षण करून पारणे करावे. तसेच 3 दिवस केवळ तूप घेऊन पुन्हा 3 दिवस केवळ दूध प्यावे. त्यापुढे 3 दिवस केवळ वायू सेवन करावा. त्यानंतर 21 दिवस दूध पिऊन राहावे. जर का कोणी अशक्त असेल तर त्याने तीळ, गूळ व लाह्यांचे पीठ भक्षण करून उपवास करावा. पर्णकृच्च प्रायश्चित्त म्हणजे रोज पानातून पाणी प्यावे आणि जितके दिवस हे करता येईल तितके दिवस करावे. केलेल्या पापाचा मनातल्या मनात पश्चाताप करावा. कमळाचे, बेलाचे, पिंपळाचे पान किंवा ज्या पाण्यात दर्भ घातले आहे तसे पाणी दररोज प्राशन करावे. त्याशिवाय चांद्रायण म्हणून आणखी एक प्रायश्चित्त आहे. यात कोंबडीच्या अंड्या एवढा आकाराचा एक घास घ्यावा आणि पुढे वाढवीत जावा. अमावस्येपासून पौर्णिमेस एक करिता 15 घासापर्यंत वाढवीत जावा आणि कृष्ण पक्षात एक घास कमी करीत अमावस्येला 1 घास घ्यावा. अशा प्रकारे हे व्रत करावे. दुसऱ्या महिन्यात हविष्यान्न, अग्नीत आहुती देण्यास योग्य असे अन्न भक्षण करावे. त्याशिवाय सभास्थानात दरबारात आपले पाप मोठ्याने उच्चारावे, म्हणजे पश्चातापाने सर्व पाप जळून जाईल. आता तीर्थकृच्च प्रायश्चित्ताविषयी ऐक. याकरिता पवित्र तीर्थस्थानांची यात्रा करावी. काशी क्षेत्र व हिमालयाची यात्रा व तेथे स्नान केल्याने पाप जाते. त्याशिवाय अन्य तीर्थात स्नान केल्यावर तिथे 1000 गायत्री जप केल्याने पाप जाते, असे अगस्ती ऋषींचे वचन आहे. गर्भहत्या, बालहत्या, कुटकनता इत्यादी पातके सेतुबंध स्थानावर स्नान केल्याने जातात. हे त्रिविक्रमा विधिपूर्वक शुचिभूत होऊन 1 कोटी गायत्री जप केल्यास ब्राह्मणाची हत्या केल्याचे पापही जाते. तोच जप 1 लक्ष वेळा केल्यास मद्यपान केल्याचे पाप जाते आणि 7 लक्ष जप केल्यास सोन्याची चोरी केल्याचे पाप दूर होते. 8 लक्ष गायत्री जप केल्यास गुरुपत्नी वगैरे वंदनीय स्त्रीशी संबंध ठेवण्याचे पाप जाते. आता कोणत्या वेदांच्या पठणाने कोणते पाप जाते ते सांगतो. पवमान सूत्राचा 4 वेळा पाठ केल्यास ब्रह्महत्येचे पाप जाते. इंद्रमित्र सूत्राचा 1 महिना पाठ करावा, त्याने मद्यपान वगैरे पाप जाते. तसेच शूनशप सूत्राच्या पठणाने सोन्याच्या चोरीचे पाप जाते. पवमान, नश्य व हविष्य रुक्ताचा 1 महिना पाठ केल्याने गुरु स्त्री गमनाचे पाप जाते. पुरुषाने पंचमहापातके मद्यपान, सोने चोरणे, गुरुस्त्रीशी गमन करणे, ब्राह्मणाची हत्या वरील पापे करणाऱ्यांशी मैत्री करणे जाण्यासाठी 5 किंवा 6 महिने मिताहारी राहून पुरुष सूक्ताचा पाठ करावा. त्रिमधु, त्रिसुपर्ण व नचिकेत या मंत्राचे पठण केल्यास सर्व पातके नाहीशी होतात. नारायण उपनिषद व प्रश्नोपनिषद यांचे भक्तिपूर्वक पठण केल्यास पंचमहापातके नाहीशी होतात. त्रिपदा गायत्रीचा जप भक्तिपूर्वक करणाऱ्यांचे आणि अगमर्षण सूक्ताचा 3दा पाठ करणाऱ्यांचे 7 जन्माचे पाप नाहीसे होते. तसेच अपामद्य आणि
तच्छ्विनो सुक्ताचा जप करणाऱ्याचेही 7 जन्माचे पाप नाहीसे होते. आणखीन एक विधान आहे. असे आहे की अजाणतेपणी पाप घडले असल्यास पंचगव्य पश्चातापपूर्वक प्राशन करावे. गायीचे मूत्र, शेण, दूध, दही, तूप आणि दोंदक कसे घ्यावे याचा विधी आहे. पहिल्या दिवशी उपवास करावा. निळ्या रंगाच्या गायीचे मूत्र, काळ्या रंगाच्या गायीचे शेण, तांबूस रंगाच्या गायीचे दूध आणि पांढऱ्या रंगाच्या गायीचे दही घ्यावे. काळ्या रंगाच्या गायीचे तूप घ्यावे. असे पंचगव्य आहे. मात्र त्याचे प्रमाण किती असावे ते सांगतो. पावशेर गोमूत्र, अर्ध्या अंगठ्याच्या आकाराचे गोमय, 1.25 शेर दूध, 1 शेर दही घ्यावे. 1 शेर तूप घ्यावे. 5 शेर दर्भोदक घ्यावे. त्यांचे सेवन करताना कोणते मंत्र म्हणावे ते सांगतो. दर्भोदकासह 6 रसांसाठी वेगवेगळे मंत्र आहेत. त्यातील पहिला मंत्र इरावती व दुसरा मंत्र इदम विष्णू मानस्तुक हा तिसरा मंत्र, प्रजापती हा चौथा मंत्र, 5वा मंत्र गायत्री आणि 6वा प्रणवासहित व्याहृती असे मंत्र म्हणून पश्चातापपूर्वक श्रद्धापूर्वक पंचगव्य सेवन करावे. त्यामुळे हाडामासात केलेली पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात. वरील रंगाच्या गायी उपलब्ध नसल्यास कपिला काळ्या रंगाची गाय श्रेष्ठ समजावी. आता 5 महापातके कोणती ते सांगतो. त्यातील 4 पापे स्वतः करणाऱ्यांची आहेत आणि 5वे पाप त्यांना सहाय्य करणाऱ्याचे आहे. 4घे पाप करणारे असतील तर त्यांना सहाय्य करणारा असे मिळून 5 महापातके लोक आहेत. ब्रह्महत्या, मद्यपान, गुरु स्त्रीगमन व सुवर्ण चोरी ही 4 पातके आणि जो अशा लोकांना सहाय्य करतो त्याचे 5वे पाप जाणावे. अशी पातके ज्यांच्या हातून घडतात त्यांनाही प्रायश्चित्त आहे. गुरूंच्या दर्शनाने व त्यांनी प्रसन्न होऊन कृपा केल्याने असे पातकी पवित्र होतात. एखादा वेद, शास्त्रे व स्वधर्माचे आचरण उत्तम रीतीने जाणणारा गुरु असल्यास त्याच्या अनुग्रहाने अशी पापे करणाराही पुढे पुनीत होतो. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्रिविक्रमाला विस्तारपूर्वक प्रायश्चित्ते सांगितली. त्यामुळे सर्व ब्राह्मणांना ज्ञान मिळून ते संतुष्ट झाले. श्रीगुरू पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास. तू गुरु, माता व पिता यांना दूषणे दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला. आता तू संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व तुला पुन्हा ब्राह्मणाचा जन्म येईल. पतित म्हणाला, स्वामी आपले दर्शन झाले. कावळा मानस सरोवरात गेला की जसा राजहंस होतो त्याप्रमाणे तुमच्या दर्शनानेच मी पवित्र झालो. मी शरणागत आहे. तुम्ही रक्षणकर्ते आहात. तुम्हीच मला तारा. लोखंडाला परिस्पर्श झाला की त्याचे तात्काळ सोने होते, मात्र त्या सोन्याचे पुन्हा लोखंड होत नाही. हे स्वामी, तुमच्या दर्शनरूपी अमृताने मी ज्ञानसंपन्न झालो आहे. आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या. त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे. तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? तुझ्या देहातील रक्त मांस पतित कुळातील आहे. तुला ब्राह्मणत्व कसे प्राप्त होईल? उलट सर्वजण तुझी निंदा करतील. पूर्वी क्षत्रिय वंशात गाधिराजाचा मुलगा विश्वामित्र हा पुष्कळ तप करून स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेता झाला. ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाइतके त्याने कठोर तप केले. त्या तपाच्या बळावर तो स्वतःला ब्रह्मर्षी म्हणवून घेत असे आणि आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे अशी विनंती तो इंद्रादी देवांना करीत असे. देव आणि ऋषी त्याला म्हणत असत की वसिष्ठ ऋषी आमचा गुरु आहे. तो जर तुला ब्रह्मर्षी म्हणून स्वीकारेल तरच आम्ही तसे मान्य करू. तेव्हा मी बरेच तप केले आहे म्हणून आपण मला ब्राह्मण म्हणावे असे विश्वामित्राने वसिष्ठाला विनवले. वसिष्ठ विश्वामित्राला म्हणाला, तू क्षत्रियांचा हा तामस, अपवित्र आणि अपात्र देह टाकून दे आणि ब्राह्मण कुळात जन्म घे. मग तुझी मुंज होईल. तुला गायत्रीचा उपदेश मिळेल. तेव्हा तू शुद्ध होशील आणि त्यानंतरच तुला ब्रह्मर्षी म्हणू. वसिष्ठ त्याला ब्राह्मण म्हणून स्वीकारेना. तेव्हा विश्वामित्र रागावला आणि त्याने वसिष्ठांचे 100 पुत्र मारले. तरीही ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या क्रोधित झाला नाही आणि त्याने विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हटले नाही. अखेर एके दिवशी विश्वामित्र रागाने वसिष्ठाच्या डोक्यात घालण्यासाठी एक दगड घेऊन आला. मात्र त्याच्या मनात विचार आला, मी जर वसिष्ठांचा वध केला तर मला कोणीही ब्रह्मर्षी म्हणणार नाहीत. इंद्रादी देव व सर्व ऋषी सुद्धा म्हणाले, वसिष्ठ ऋषी म्हणाले तरच आम्ही तुला ब्रह्मर्षी म्हणू, अन्यथा नाही. तेव्हा अशा श्रेष्ठ वसिष्ठ मुनी जर का मी मारले तर मला मोठा दोष लागेल असा विचार करून त्याने दगड जमिनीवर टाकला. त्याच्या मनाला अतिशय पश्चाताप झाला. हे ओळखून वसिष्ठ म्हणाले, हे ब्रह्मर्षी विश्वामित्र यावे आणि त्यास बोलाविले. तेव्हा विश्वामित्र आनंदित झाला आणि वसिष्ठांना म्हणाला, हे स्वामी, आता आपण माझ्या घरी अन्न घ्यावे. तेव्हा वसिष्ठ म्हणाले, प्रथम तुझे हे शरीर तू सूर्याच्या उन्हाने तप्त करून घे. वसिष्ठांची आज्ञा मान्य करून विश्वामित्राने आपल्या देहावर सूर्याची उष्णता परावर्तित करून सर्व दोष भस्मसात केले. अनुष्ठानात सामर्थ्य प्राप्त केलेल्या विश्वामित्राने आपला देह जाळून नवीन देह धारण केला. तेव्हापासून त्रिखंडातील सर्वांनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हणून स्वीकारले. सर्व मुनिश्रेष्ठांनी ब्रह्मज्ञानी विश्वामित्राला स्वीकारले आणि त्रिभुवनात त्यास ब्रह्मर्षी म्हणून मान्यता लाभली.
तेव्हा तू देखील तुझा हा देह विसर्जन करावा. तुला पश्चाताप झाला असल्याने पुढील जन्मी तू ब्राह्मण होशील. श्रीगुरूंनी याप्रमाणे त्या पतिताला बोध केला. मात्र त्यामुळे त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. दरिद्री माणसाला गुप्त धन सापडले तर तो त्यास कसे त्यागेल आणि आजारी माणसाला अमृत प्राप्त झाले तर तो कसे टाकून देईल? उपाशी गुराढोरांना गवताचा भारा दिसला तर त्यास टाळून ते पुढे जातील काय? त्याप्रमाणे त्या पतिताला जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा तो स्वतःला विप्र समजू लागला आणि घरी जाण्याचे टाळता झाला. इतक्यात त्याची पत्नी व मुले तिथे आले आणि म्हणाले, आपणास अचानक पेपरे आले असे समजल्याने आम्ही इथे धावत आलो. ही स्त्री जवळ येताच तो पतित म्हणाला, मला शिवू नकोस, आणि तिला रागाने मारावयास गेला. त्याची पत्नी दुःख करू लागली आणि श्रीगुरूंकडे जाऊन त्यांच्या पाया पडू लागली. माझे पती मला सोडून जातात, मी आता काय करू? मला बरेच मुलगे व मुली आहेत, त्यांचा सांभाळ कोण करेल? आम्हाला सोडून हे कसे काय जाऊ शकतात? स्वामी, तुम्ही त्याला काही सांगा. स्वामी, तुम्ही त्याला सांगितले नाही तर मी मुलांसहित येथे जीव देईन. आम्ही अनाथ आहोत, आमचे पोषण अन्य कोण करील? तिचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले आणि त्यांनी त्या पतिताला बोलावून त्याला सांगितले, तू आपल्या घरी परत जा. तुझी बायको मुले तुझ्यावर क्षुब्ध झाली तर त्याचा दोष तुला लागेल आणि पुढे चांगली गती प्राप्त होणार नाही. तेव्हा या संसारात जन्म घेतल्यावर माणसाने सर्व इंद्रिये संतुष्ट करावी आणि नंतरच धर्माचे आचरण करावे, तरच भवसागरातून पार होता येईल. म्हणून प्रथम विवाह करू नये, कारण त्यानंतर पत्नीचा त्याग केल्यास ते महापाप मानले जाते. सूर्य आणि पृथ्वीच्या साक्षीने तू त्या स्त्रीसोबत विवाह केला आहेस आणि आता तू तिचा त्याग केल्यास तुला पाप लागेल व उत्तम गती प्राप्त होणार नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून त्याने नमस्कार करून त्यांना विनंती केली, ज्ञान प्राप्त झाल्यावर मी पुन्हा जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्रीगुरूंनी विचार केला, याच्या अंगाला विभूती फासलेली आहे, तेव्हा जर का एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले गेले तर हा पुन्हा अज्ञानी होईल. असा विचार करून श्रीगुरूंनी शिष्याला बोलावले आणि एखाद्या लोभी माणसाला बोलावून आणण्यास सांगितले. त्या गावात वाण्याचा धंदा करणारा एक ब्राह्मण होता. त्याला शिष्यांनी बोलावले आणि त्या पतित माणसापाशी उभे केले. श्रीगुरू त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल, तो संसारात आसक्त झाला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार ब्राह्मणाने पाणी आणले आणि त्या पतिताच्या डोक्यावर ओतले. तेव्हा विभूती धुतली गेली. विभूती धुवून जाताच त्या पतिताचे मन पूर्ववत झाले. आपल्या स्त्री व पुत्रांचे मुख पाहताच तो धावतच त्यांच्यापाशी गेला. त्याने पुत्रांना मिठी मारली आणि म्हटले, मला हा भ्रम झाला असावा. मी येथे का आलो? तुम्ही येथे कशासाठी आलात? आणि याचे मनात हे आश्चर्य करत तो पतित आपल्या घरी गेला. जेव्हा लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला नवल वाटले. हा प्रकार पाहणारे नागरिक त्या अद्भुत प्रसंगाचे कौतुक करू लागले. त्यावेळी श्रीगुरूंच्या सान्निध्यात बसलेला त्रिविक्रम महामुनी श्रीगुरूंना नम्रपणे विचारता झाला. त्यास श्रोतेजन हो, आपण लक्षपूर्वक श्रवण करावे. त्रिविक्रम श्रीगुरूंना म्हणाला, माझ्या मनात शंका आहे, त्याचे आपण कृपा करून समाधान करावे अशी माझी नम्र विनंती आहे. तो महापतित हीन जातीचा होता. त्याला स्वामींनी ज्ञान दिले, मात्र त्याचे अंग धुताच त्याचे ज्ञान कसे निघून गेले मला विस्तारपूर्वक सांगावे. असे म्हणून तो भावभक्तीने गुरुचरण स्पर्शिता झाला. तेव्हा श्रीगुरू त्रिविक्रम मुनीला म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुवून जाताच त्याचे ज्ञानही धुतले गेले. विभूतीचा महिमाच असा आहे. महात्म्याच्या हस्तस्पर्शाने आणि विभूतीने सर्व काही परब्रह्म स्वरूप होते. या भस्माचा महिमा अपार आहे. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्रिविक्रम मुनी म्हणाला, आपण देव आणि गुरुपेक्षाही श्रेष्ठ गुरु आहात, तेव्हा आपण मला भस्माचा महिमा सांगावा. सिद्धमुनी नामधारक शिष्याला म्हणाले, श्रीगुरूंनी त्रिविक्रमाला जे भस्माचे महात्म्य सांगितले ते ऐक. सरस्वती गंगाधर म्हणतात, मी रम्य असे हे गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे. त्या श्रवण केल्याने सर्व अभिष्ट प्राप्त होते. पुढील पवित्र कथा सिद्धमुनी विस्तारपूर्वक सांगत आहेत. त्याचे वर्णन गुरुदास सरस्वती गंगाधर मराठी भाषेतून करीत आहेत. या श्रीगुरुचरित्रामृतामध्ये कर्मविपाकाचा भावार्थ विस्तारपूर्वक उलगडलेला आहे. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा कर्मविपाक भावार्थ कथन करणारा हा 28वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.